नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते हानिकारक नाहीत. धनंजय आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव यानं धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिलेली आहे. वडील आईसोबत कठोर असले तरी ते आमच्यासोबत कठोर नाहीत, असं शिशिव मुंडे यांनी म्हटलेलं आहे. माझी आई छळाचा जो दावा करते तसाच तिने आमचाही छळ केला, असा देखील दावा शिशिवनं केलेला आहे. आणि स्वतः करुणा मुंडे आपल्या सोबत या क्षणाला आहेत. करुणाताई, आपण आपला मुलगा शिशिव जो आहे त्यानं या संदर्भात जो खुलासा केलाय तो फार धक्कादायक आहे की वडील आईसोबत कठोर असले तरी ते आमच्यासोबत कठोर नाहीयेत आणि माझी आई छळाचा जो दावा करते तसा छळ त्यांनी आमच्यासोबत पण केलाय. ये सही बात है जो बेटे ने लिखा है कि मेरे पति जो है बच्चों के साथ त्यांच्या जे धनंजय मुंडे आहे त्यांचे वडील माझे मुलाबाळांच्या सोबत त्यांचे खूप चांगले रिश्ते होते आणि आहे. पण त्यांच्या दोघांचा कोई वाद नाही आहे. मीडियावरती मी अगोदर सांगितलेलं आहे. आजची जे पत्रकार परिषद जे आहे आपली, जे पत्रकार माझी बाईट घेत आहे ते कोणत्या मुद्द्यावरती घेत आहे? जे कोर्टाचा निकाल आलेला आहे. आणि त्या बाईट घेताना तुम्ही तुमचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याशी तुम्ही पण विचारू शकता माझे मुलगेचा काय व्यवहार होता माझ्यासोबत त्यावेळे ज्यावेळे जे बाईट घेण्यात येत होते. पण त्यांचा व्यवहार नाही आहे. त्यांना पण माझ्या मुलाबाळांना पण वरती प्रेशर येतात की असं बोलू नका, तसं बोलू नका, असं बोला, तसं बोला. हे सगळे वरती चालू आहे. हे समजून घ्या तुम्ही. बरं, करुणाताई, तुमच्या मुलानं असं म्हटलंय की आई छळाचा जो दावा करते आईनं सुद्धा आमचा छळ केलाय, म्हणजे मुलांचा छळ तुम्ही करताय असं त्याचं म्हणणं आहे. हा, तर तेच आहे ना. त्यांना काय वाटते, जे मुलांना काय वाटते आणि मुलांच्या बापाला काय वाटते माझ्या नवऱ्याला, की मी गप्प बसू, मी कोर्ट केस करू नये, वरती बोलू नये, हे सगळं आहे. तर ते छळ हे लोकांना ते छळ वाटते. स्वतःसाठी लढणं आणि जरी मी रखेल म्हणून लिव्ह इन पार्टनर म्हणून जरी त्यांचे कन्सेंट वरती जरी मी साईन केली तर ते सगळ्यांच्यासाठी चांगलं आहे. कळलं का तुम्हाला? पण हे जे मीडिया ट्रायल चालू आहे आज 2021 पासून जे आमचा वाद चालू आहे तो ते छळी आहे ना त्यांच्या. पण त्यांना काय वाटते माझ्या मुलाबाळांना, तुम्ही कन्सेंट पण वाचा. जरी तुम्हाला वाटेल तुम्ही सर्टिफाईड कॉपी मीडियावरती टाकू शकतो ते कन्सेंट टर्मची. आणि माझी साईन घ्यायचं आहे लोकांना लिव्ह इन पार्टनर म्हणून आणि ते नाव हटवायचं आहे माझ्या.